साखरेच्या दरवाढीमुळे आता चहाप्रेमींना सुद्धा आता जास्त पैसे मोजावं लागत आहे चहासाठी. आपण असंच परळी शहरातील एका हॉटेलमध्ये आहोत. आपण विचारून घेत आहोत की साखरेचे भाव वाढलेले आहेत, नेमकं काय कारण आहे. चहाचा दरसुद्धा वाढलेला आहे. मुख्यतः महागाई प्रचंड वाढत आहे. इंधन दर वाढ, साखर वाढ, चहापत्ती वाढ, दूध वाढ, या महागाईमुळे चहाचे दर वाढवत लागत आहेत. काय काय वाढ झालेली आहे साखरेमध्ये आणखी? गॅस, मुख्यतः गॅस, दूध, साखर याची प्रचंड वाढ झालेली आहे. जे पहिले सिलेंडर 2200 रुपये 2100 रुपयाच्या आतच भेटायचे, ते आता 2850 रुपये झालेलं आहे. साखर 40-42 रुपये होती, आता 80 रुपयापर्यंत जात आहे. पुन्हा चहापत्ती, दूध तर महत्त्वाचं, ते 50 रुपयापासून 60 रुपयापर्यंत मिळत होतं, आता 70 रुपयाच्या वरच घ्यावं लागत आहे. चहाप्रेमींमध्ये काय भावना आहे, कसं येत आहेत? गिराईक कमी झाले का, काय झाले आता सध्या? सध्या कॉम्पिटिशन असल्यामुळे प्रचंड हॉटेल आहेत परळीमध्ये, आणि त्यामुळे फार कस्टमर कमी झालेले आहेत. कारण जे 4 जण आले ते 2मध्ये 3 किंवा 3मध्ये 4 करून पित आहेत, किंवा शक्य तेवढं कट मारत आहेत चहा पिण्यापासून. सरकारकडे काय मागणी करा, काय झालं पाहिजे? आता सरकारने धोरण राबवून महागाईवर आळा घालावा. कारण एक हॉटेल म्हणजे कमीत कमी 10 ते 12 जणांचा परिवार असतो. जर आमचाच जर गिऱ्हाईक झालं नाही तर आमचे लेबर कसे राहतील? हॉटेल चालकांचं म्हणणं आहे की सरकारने महागाईवर नियंत्रण टाकावे आणि चहा पिणारे जे चहाप्रेमी आहेत 1मध्ये 2 किंवा 2मध्ये 4 असे करत आहेत आणि चहा पित आहेत. चहाप्रेमी या ठिकाणी आहेत. काय सांगा, चहाचे दर वाढलेले आहेत, साखरेचे भाव वाढलेले आहेत, तेलाचे भाव वाढत चाललेले आहेत, इंधनाचे भाव वाढत चाललेले आहेत, काय प्रतिक्रिया असणार आहे? हे भाव सगळे पहिला जशाला तसे वापस कमी व्हायला पाहिजे. उलट सरकार म्हणते आम्ही भाव तुम्हाला हे कमी करू ते कमी करू, वाढवत चालले सगळे, वाढवले सगळे. काही असं ठेवलं नाही की कमी होण्यासारखं. तेलापासून ते पार धान्य डाळ काय जे असेल ते आता काय, आता तुम्ही चहाच बघायला लागले, चहाचेच भाव वाढले. अचानक दुकानात साखर घ्यायला गेलो ते म्हणते 75 रुपये किलो, डायरेक्ट 53-50ची आता जी भाव चालू होता, आता डायरेक्ट 80 रुपयाच्या घरात गेली. आता अशी चर्चा झाली की ते म्हणजे 100च्या पुढे जाणार आहे. मग आता साखर काय आहे असं म्हणल्यानंतर हॉटेलवालीचं कसं चालणार? आता चहा पिण्याचं कसं? समजा बाहेर 4 पाहुणे मिटल्यानंतर काय 2मध्ये 1 करायची का? असंच झालं ना आता ते चहाचं. 1मध्ये 2, 2मध्ये 3 भाव वाढायला लागलेत. भाव कमी व्हायला पाहिजे. तांदळाचे सुद्धा भाव वाढलेले आहेत का? याचं कारण पावसामुळे भाव वाढलेले आहेत का असं वाटते का तुम्हाला? पाऊस कमी प्रमाणात पडत, पावसा का आता नैसर्गिक आहे ते, पावसाचं आपण काय ते नैसर्गिक झालं समजा. पण भाव वाढवणं सरकारच्याच हातात आहे ना, त्यांच्याच हातात आहे ना वाढवायचं. गॅसचे तर वाढवून ठेवले, कमी करू म्हणले पुन्हा तुटवडा म्हणा. आता तर गॅसचं पूर्ण सगळं 100% असताना सुद्धा ते भाव कमी होईनात, उलट वाढवायला लागले. काय मागणी असणार आहे सरकारकडे आता? काय सरकारकडे एवढीच मागणी आहे, साधारण जनता त्याच्यामध्ये होरपळायला चालली. साधारण माणूससुद्धा कमाई करणारा असो, नोकरीवाला सोडून द्या, पण जे कमवून खाणार आहे त्याची हालत बेकार आहे. आज त्या माणसाला काही घ्यायचं म्हणलं की ते अगोदर खिशाकडे बघतंय. एक तर काम लागलं तर त्याला रोजगार भेटणार, नाहीतर मग ते तसंच पिशवी घेऊन वर येणार, काय नाही संध्याकाळी रोज. काही लोकांची अशी परिस्थिती आहे की आज ज्यावेळेस त्याला हजेरी भेटेल त्यावेळेस संध्याकाळी सामान नेता येतं घरी खायला, असे काही लोक आहेत. त्या माणसाने काय करायचं? 80 रुपये साखर, आणि आता म्हणाले की आता 100च्या पुढे जाईल. मग पेट्रोलचे 400-500 रुपये लिटर होते, काय म्हणायचं? दिवसातून तुम्ही किती वेळा चहा पिता आणि आता सध्या किती वेळा चहा पिता आहात? दिवसातून आम्ही सकाळ संध्याकाळ चहा पितो 4 वेळेस. पण आता आमची कॅपॅसिटी नाही, कारण आम्हाला उत्पन्नाचा सोर्स नाही. मित्र कंपनीमध्ये आधी नंबर लावून आम्ही चहा पितो, पण आता ते नंबर लावून चहा पिण्याची आमची लायकी नाही. सरकारनं ह्या पंगू विचारावर थोडा विचार करावा, आणि सर्वसाधारण जनता जी आहे महागाईमध्ये होरपळली, तर त्या महागाईमध्ये जी जनता होरपळली त्याच्यावर विचार करून त्यांनी अभ्यास करून याच्यावर तोडगा काढावा, हीच आम्हा सर्वसाधारण जनतेची अपेक्षा आहे.
तांदळाच्या प्रमाणे तेलाचे भाव, साखरेचे भाव वाढत आहे, याकडे कसं पाहता तुम्ही आणि काय मागणी असणार आहे? चहाचे सुद्धा भाव वाढत वरचे वर चाललेले आहेत, कसं पाहता याकडे? तसं पाहिलं तर या 2-4 महिन्यामध्ये सगळ्याच गोष्टीमध्ये भाव वाढलेले आहेत. सध्या तरी जे बेसिक गरज आहे, जसं तुम्ही सांगितलं तांदूळ, तेल, दूध आहे, साखर आहे, गॅस सिलेंडर आहे, हे सर्वसामान्यांच्या घरामध्ये जर 3 वेळचं अन्न खायचं असेल तर ह्या गोष्टींचा भाव स्थिर राहून सरकारने याच्यामध्ये भाव स्थिर करून भाव न वाढवता सर्वसामान्य जनतेला न्याय द्यायला पाहिजे असं मला वाटतं. जसं आता तुम्ही आत्ताचा जो मुद्दा आहे, आम्ही ह्या हॉटेलमध्ये मागच्या 10 वर्षापासून चहा प्यायला येतो. अचानकच साखर 48वरून 80 रुपये किलो झाली म्हणल्यानंतर स्वाभाविक चहा व्यावसायिकांनी चहाच्या दरामध्ये वाढ केली आणि ही जी वाढ आहे ही सर्वसामान्य जनतेच्या खिशातल्या पैसे काढण्याची वाढ आहे. मी म्हणतो ह्याच्यामध्ये एकतर व्यावसायिक मोठे होतील, स्टॉकिस्ट मोठे होतील आणि उद्योजक मोठे होतील, पण सर्वसामान्य जनतेच्या खिशातला पैसा काढून घेण्याची ही एक कला आहे आणि ही सर्वसामान्यांना न परवडणारी आहे. आणि मला तरी वाटतं शासन सरकार हे सर्वसामान्यांसाठी आहे. सर्वसामान्यांसाठी त्यांनी विचार करून या जे काही बेसिक गरजा आहे, जे बेसिक अन्नधान्य जे आपण म्हणतो, ह्या सगळ्या गोष्टीचे भाव स्थिर करून सर्वसामान्यांना त्याच्यामधून न्याय दिला पाहिजे असं मला वाटतं. याचं कारण पावसामुळे असू शकते का? कारण की पाऊस सध्या कमी प्रमाणात पडत आहे, पावसामुळे भाव वाढले असतील का असं तुम्हाला वाटते का? नाही, पाऊस नाही आहे तर भाव वाढले असं म्हणता येणार नाही, कारण पाऊस नाही तर उलट शेतकरी अडचणीत यायला पाहिजे आणि ह्या सगळ्या बेसिक गरजांवर सरकारने उपाययोजना म्हणून हे फ्रीमध्ये द्यायला पाहिजे सर्वसामान्यांना. कारण एकतर शेतकरी मातीमध्ये बीग देऊन, म्हणजे जिथं म्हणतात ना सगळ्यात जास्त जर रिस्क घेणारा कोणता जर घटक असेल समाजामधला तर तो शेतकरी, जो निसर्गाच्या जीवावर आपल्या पैशाची उधळण करत असतो, मातीमध्ये घालत असतो आणि ते वेळेवर पाऊस नाही पडल्यामुळे त्याचे आर्थिक संकट त्याच्यावर अगोदरच ओढवलं आहे. आणि तुम्ही महागाई म्हणून म्हणजे पाऊस न पडण्याचं कारण जर महागाई म्हणत असताल तर शेतकरी आत्महत्या होतील येणाऱ्या काळामध्ये, कुपोषित लेकरं होतील, हे सगळ्या गोष्टी वाढणार आहेत. कारण महागाई ह्या बेसिक गरजांची तरी महागाई व्हायला नाही पाहिजे, ह्यांना टॅक्स फ्री करायला पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी करून उपाययोजना करून सर्वसामान्यांना कमी दरात आणि क्वालिटीचं अन्नधान्य, साखर, दूध ह्या गोष्टी द्यायला पाहिजे असं मला वाटतं. मागणी आता गगनाला भिडत आहे आणि आता चहाप्रेमी व हॉटेल मालकांची एकच मागणी आहे की महागाई कमी झाली पाहिजे आणि भाववाढी ही थांबली पाहिजे. दक्ष वार्तासाठी विकास वाघमारे, परळी, बीड.